नमस्कार. योग सोनवणे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता तुम्ही आज झिरमोटी घेतली आपण. शिरपूरमधनं झिरमोटी आणली होती. इथं फार स्वादिष्ट झिरमोटी मिळते. चला आपण आता बनवायला सुरुवात करू. तिला चांगली साफ करून घेतली मस्त पाणी. तिला झिरमोटी म्हणता, मुरही म्हणता. ही फार स्वादिष्ट असते आणि खेड्यागावातच मिळते. बघा हिला चांगलं 2 पाण्याने चांगली धुवून घेतली. तिला आता चांगलीपैकी आपण बघू शकतो त्यात 1 चम्मच हळद, थोडं मीठ आणि आपण टाकून तिला थोडीशी मॅग्नीसाठी ठेवून घेतली. बघा आणि चांगल्यापैकी एकजीव करून घेतली आपण. चला मग आता त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ. बघा किती आता मसाला आपण तयार करू. त्यासाठी एक खोबरं घेतलं 1 वाटी, थोडं लसूण, अद्रक बघू शकता तर मिक्सरमध्ये आपण वाटलेलं खोबरं, लसूण, अद्रक, लसणाच्या पाकळ्या, 4 लवंग, 4 मिरे, 4 लवंग घेतले, थोडं जिरं घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता परत वाटून आपण एकजीव करून घेतलं आहे. आता गरम ते कढईमध्ये तेल घेतलं आहे आपण 3 चम्मच तेल घेतो आपण शेंगदाण्याचं. चांगलं तेल घेतल्यानंतर तो जे वाटण होतं आपण टाकून घेऊ आता आणि त्याला मस्तपैकी बघू शकता फार चांगली कडक फोडणी बसली आता. आता मसाला चांगला एकजीव आपण होऊ देतो त्याला मस्तपैकी 4-5 मिनटं त्याला मस्तपैकी त्याच्यात थोडं हिंग टाकलं आपण. हिंग टाकल्यानंतर 1 चम्मच चटणी, 1 चम्मच मसाला, घरगुती मसाला असतो तो टाकला आहे आपण आणि बघू शकता किती छान मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडी हळद टाकली आपण आणि हा मसाला संपूर्ण एकजीव करून घेतो आहे आपण आणि कमीत कमी 3-1 मिनटं जोपर्यंत मसाल्यातनं ते चांगलं भाजला जात नाही, त्यात तेल निघत नाही. बघा किती छान तेल निघालं. थोडं आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ म्हणजे मसाला हा जळला नाही पाहिजे. मग थोडं आता हे झाल्यानंतर त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेऊ, कारण की ही झिरमोटी मसाल्यात टाकत नाही. ही झिरमोटी चांगला आपण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि जे उकळ फुटल्यानंतर त्याच्यात झिरमोटी टाकायची. तुम्हाला आमचं चॅनल कसं वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा सर आता आपली भाजी चांगली उकळ फुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान लाल तर्री आलेली आहे. त्याच्यात जी मुरली होती आपली ती मुरली आपण झिरमोटी आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि बघू शकता किती छान मुरही त्याच्यात टाकलेली आहे. आता एकजीव परत करून घेऊ आपण. बघू शकता त्याला 1-2 चांगल्यापैकी गदक फुटू देत नाही. मस्त बघा अशी किती छान भाजी झाली बघा. त्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ही भाजी चांगलं बारीक गदक पडला आहे आणि आता तिला बंद करून घेऊ थोड्या वेळाने. बघू शकता किती लाल तर्री आलेली मस्त छान भाजी उकळ फुटली. भाजी हिवाळ्यात फार स्वादिष्ट लागते. झिरमोटी सहसा लवकर मिळत नाही, पण मिळाली शिरपूरला आम्ही घेऊन आलो आणि बघा किती छान मस्त उकळी फुटलेली आता ही. आता बघू शकता तुम्ही किती छान उकळी झालेली आहे. ही भाजी हिवाळ्यात फार स्वादिष्ट लागते. बघू शकता किती छान झालेली. तुकडाही पडत नाही याचं, कारण की मसाला त्याला टाकू शकता, वरून पाणी टाकतं. आता आपण प्लेट लावून घेऊ पण. बघा ताटलीमध्ये आता मस्तपैकी गरम टाकू शकतो. गरम भाकरीसोबत कांदा लिंबूसोबत तुम्ही खाऊ शकता. हिवाळ्यात ती फार स्वादिष्ट लागतं. बघा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एकदम झकास भाजी झाली बघू शकता तुम्ही. लाल भाजी झालेली आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा.